नमस्कार मित्रांनो. महा-टी-ई-टी 2026 या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये महा-टी-ई-टी मधला अतिशय महत्त्वाचा विषय ज्याचं नाव आहे पेडागॉजी या विषयावर आधारित काही प्रश्न सोडवणार आहोत. हे जे प्रश्न आहेत आपण चर्चात्मक पद्धतीने सोडवणार आहोत. प्रश्नाखाली जे काही ऑप्शन दिलेले आहेत त्यांच्यावरती आपण चर्चा करूया आणि त्या दृष्टिकोनातून कोणतं समर्पक उत्तर आपण त्याला शोधू शकतो हे आपण पाहूया. तर आजच्या व्हिडिओमधला हा पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. पहिला प्रश्न आहे या ठिकाणी रचनावादी दृष्टिकोन म्हणजेच त्याला आपण कन्स्ट्रक्टिव्हिजम असं म्हणतो. त्यानुसार भाषा शिक्षणामध्ये सर्वाधिक महत्त्वाचं काय आहे? ठीक आहे. तर त्या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत A, B, C, D. पहिला ऑप्शन आहे शिक्षकाकडून थेट ज्ञान देणे. ऑप्शन बी आहे विद्यार्थ्यांनी स्वतः अनुभवातून ज्ञान निर्माण करणे. पुढचा ऑप्शन आहे पाठांतरावर भर देणे आणि ऑप्शन डी आहे परीक्षा केंद्रित अध्यापन. तर या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की रचनावादी दृष्टिकोन म्हणजेच त्याला आपण कन्स्ट्रक्टिव्हिजम असं म्हणतो. शिक्षकाकडून थेट ज्ञान देणे म्हणजेच त्या विद्यार्थ्याला वर्गामधल्या विद्यार्थ्यांना शिक्षकाने डिरेक्टली ज्ञान जे काही आहे जे काही नॉलेज आहे ते देऊन टाकणे. म्हणजेच काय तर विद्यार्थ्यांनी स्वतः गोष्टींना अनुभवावं आणि आपल्या माइंडमध्ये ते जे काय आहे नॉलेज ते ॲक्वायर करून ठेवावं. ऑप्शन सी आहे पाठांतरावर भर देणे. जे आजकालच्या ज्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा करतायत तेच म्हणजे पाठांतरावर भर देणे. ऑप्शन डी आहे परीक्षा केंद्रित अध्यापन. म्हणजे अध्यापनाला फक्त परीक्षेसाठीच करायचं किंवा फक्त गुण मिळवण्यासाठी करायचं या दृष्टीने अध्यापन करणे. तर मित्रांनो रचनावादी दृष्टिकोनानुसार कन्स्ट्रक्टिव्हिजमच्या व्ह्यूनुसार भाषा शिक्षणामध्ये सर्वात जास्त जे महत्त्व आहे या 4 पर्यायांपैकी ते असणार आहे विद्यार्थ्यांनी स्वतः अनुभवातून ज्ञान निर्माण करणे. दुसरा प्रश्न आहे आपल्यासमोर निकट विकास क्षेत्र. त्यालाच आपण झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट म्हणजेच ZPD असं संबोधतो. या संकल्पनेनुसार शिक्षकाची भूमिका काय असावी? निकट विकास क्षेत्रानुसार किंवा या संकल्पनेनुसार आजच्या शिक्षकाची भूमिका काय असावी? त्यानुसार पहिला ऑप्शन आहे फक्त निरीक्षण करणे. त्याने फक्त निरीक्षण करावं. ऑप्शन बी आहे त्यांनी सर्व उत्तरे देणे. विद्यार्थ्यांना सर्व उत्तरे त्याने देऊन टाकणे. ऑप्शन सी आहे आवश्यक तेवढी आधार रचना देणे. त्याने विद्यार्थ्यांना आधार द्यावा. त्यानंतर आहे ऑप्शन डी विद्यार्थ्यांना पूर्णपणे स्वतंत्र सोडून देणे. तर निकट विकास क्षेत्र म्हणजेच झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट ZPD या संकल्पनेनुसार शिक्षकाची जी भूमिका आहे निरीक्षण करणे किंवा सर्व उत्तरे देऊन टाकणे किंवा विद्यार्थ्यांना संपूर्णपणे स्वतंत्र सोडून देणे अशी नाही आहे. तर आवश्यक तेवढी आधार रचना म्हणजे जी आधार देणे आहे त्याला स्कॅफोल्डिंग असं म्हणतात. तो जो आधार आहे तो आवश्यक तेवढा देणे, गरजेपुरता आधार देणे. सर्व उत्तर देऊन टाकणे किंवा सगळी मदत करून टाकणे असं नाही, तर जेवढी गरज आहे तेवढाच आधार देणे. असा निकट विकास क्षेत्र म्हणजे झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट या संकल्पनेनुसार शिक्षकाची भूमिका असते. मग या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन सी आवश्यक तेवढी आधार रचना देणे. नेक्स्ट क्वेश्चन भाषा अध्यापनात आधार रचना म्हणजे स्कॅफोल्डिंग म्हणजे काय? भाषा अध्यापनामध्ये आधार रचना स्कॅफोल्डिंग म्हणजे काय? तर ऑप्शन ए कठीण प्रश्न विचारणे, खूप अवघड प्रश्न विचारणे. ऑप्शन बी टप्प्याटप्प्याने मदत करून शिकवणे. तर जे काही संपूर्ण ज्ञान आहे, जी संपूर्ण कॉन्सेप्ट आहे, जी संकल्पना आहे ती एकत्रितरित्या न सांगता त्याला टप्प्याटप्प्याने शिकवणे. ऑप्शन सी आहे शिक्षा करणे. जर नाही आल्यास त्या विद्यार्थ्याला शिक्षा करणे. त्यानंतरचा ऑप्शन डी आहे फक्त पाठांतर करवणे. विद्यार्थ्यांना फक्त पाठांतर करायला सांगणे. ठीक आहे. तर भाषा अध्यापनामध्ये आधार रचना स्कॅफोल्डिंग म्हणजे काय? तर कठीण प्रश्न विचारणे, शिक्षा करणे, फक्त पाठांतर करवणे हे नसून तर टप्प्याटप्प्याने मदत करून शिकवणे हे याचं अचूक उत्तर असणार आहे. टप्प्याटप्प्याने मदत करून शिकवणे. चौथा प्रश्न आहे संप्रेषणात्मक भाषा अध्यापन
कम्युनिकेटिव्ह लँग्वेज टीचिंग CLT पद्धतीमध्ये कोणत्या कौशल्यावर अधिक भर दिला जातो? एक भाषा अध्यापन आहे संप्रेषणात्मक भाषा अध्यापन, कम्युनिकेटिव्ह लँग्वेज टीचिंग. यामध्ये कोणत्या कौशल्यावर सर्वाधिक भर दिला जातो असा प्रश्न आहे. तर त्याचं पहिलं ऑप्शन आहे व्याकरण पाठांतरावर भर दिला जातो का? म्हणजे संप्रेषणात्मक भाषा अध्यापनामध्ये व्याकरण पाठांतरावर भर दिला जातो का? ऑप्शन बी आहे संवाद साधण्याच्या क्षमतेवर जास्त भर दिला जातो का? किंवा फक्त लेखनावरच भर दिला जातो? किंवा ऑप्शन डी प्रमाणे फक्त वाचनावर भर दिला जातो. तर जी संप्रेषणात्मक भाषा अध्यापनाची जी पद्धती आहे त्यामध्ये सर्वाधिक कौशल्य संवाद साधण्याची क्षमता वाढवण्यावर दिला जातो. कशावर? तर संवाद साधण्याची जी क्षमता आहे ती विद्यार्थ्यांमध्ये वाढावी यावर भर दिला जातो. या कौशल्यावर, संवादाच्या कौशल्यावर अधिक भर दिला जातो. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, संवाद साधण्याची क्षमता. 5वा प्रश्न आहे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन आपण ज्याला म्हणतो त्याचं मुख्य वैशिष्ट्य काय? सातत्यपूर्ण मूल्यमापनाचे प्रमुख वैशिष्ट्य काय असणार आहे? तर पहिलं आहे ऑप्शन अंतिम मूल्यमापन. त्यानंतर आहे सतत व प्रगतीनुसार मूल्यमापन, फक्त गुण देणे आणि ऑप्शन डी वर्ष अखेर परीक्षा. शिक्षणाच्या या प्रोसेसमध्ये सातत्यपूर्ण मूल्यमापनाला किंबहुना मूल्यमापनालाही खूप जास्त महत्त्व आहे आणि त्यामुळेच मूल्यमापनाच्या वेगवेगळ्या पद्धती आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये अंतर्भूत आहेत. आणि त्यामध्ये आपल्याला विचारलं आहे की सातत्यपूर्ण मूल्यमापनाचे प्रमुख वैशिष्ट्य काय आहे? मग ते अंतिम मूल्यमापन असेल किंवा सतत प्रगतीप्रमाणे मूल्यमापन असेल किंवा फक्त गुण देणे किंवा फक्त वर्षाअखेर परीक्षा घेणे, याला मूल्यमापनाचं वैशिष्ट्य म्हटलं गेलं आहे का ते आपण पाहूया. तर जे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन आहे CCE ज्याला आपण म्हणतो, त्याचं जे मुख्य वैशिष्ट्य आहे ते असणार आहे सतत व प्रगतीनुसार मूल्यमापन. सतत व प्रगतीनुसार मूल्यमापन हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. 6वा प्रश्न आहे अंतिम मूल्यमापन, त्यालाच आपण समेटिव्ह असेसमेंट असं म्हणतो. ते कधी घेतलं जातं? अंतिम मूल्यमापन, समेटिव्ह असेसमेंट हे कधी घेतलं जातं? तर ऑप्शन ए आहे शिकण्याच्या प्रक्रियेदरम्यान, ज्यावेळेस शिकण्याची प्रक्रिया सुरू असते त्यावेळेस घेतलं जातं, की ऑप्शन बी अध्यापनाच्या शेवटी घेतलं जातं, अध्यापन झाल्यानंतर, सर्व शिकवणं झाल्यानंतर शेवटी घेतलं जातं का? ऑप्शन सी आहे रोज घेतलं जातं का? हे जे मूल्यमापन आहे हे रोज केलं जातं का? किंवा फक्त मौखिक, हे मूल्यमापन मौखिक पद्धतीने ओरली फक्त केलं जातं का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे अध्यापनाच्या शेवटी. त्यालाच आपण अंतिम मूल्यमापन असं म्हणतो, समेटिव्ह असेसमेंट म्हणतो. अध्यापनाची प्रक्रिया संपूर्णपणे करून झाल्यानंतर, अध्यापन पूर्ण झाल्यानंतर जे असेसमेंट किंवा जे मूल्यमापन केलं जातं त्याला समेटिव्ह असेसमेंट किंवा अंतिम मूल्यमापन असं आपण म्हणतो. त्याला संकलित मूल्यमापन असं सुद्धा म्हटलं जातं. 7वा प्रश्न आहे चूक विश्लेषण, त्यालाच आपण एरर ॲनालिसिस असं म्हणतो. याचा उद्देश काय आहे? तर पहिला ऑप्शन आहे चुका ओळखून सुधारणा करणे. एरर ॲनालिसिसचा उद्देश पाहतोय आपण, चुका ओळखून सुधारणा करणे. बी विद्यार्थ्यांना शिक्षा करणे. आता शिक्षा करणं अलाउडच नाही आहे, शिक्षा करू शकत नाही आपण. ऑप्शन सी दुर्लक्ष करणे. त्यानंतर आहे ऑप्शन डी फक्त गुण कमी करणे. तर चूक विश्लेषण, एरर ॲनालिसिसचा उद्देश काय असणार आहे? त्यांच्या चुका ओळखून त्यांमध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया आहे, की विद्यार्थ्यांना शिक्षा करण्यासाठी आपण चूक विश्लेषण करतोय, की दुर्लक्ष करण्यासाठी करतोय, की फक्त गुण कमी करण्यासाठी करतोय? तर साहजिकच चूक विश्लेषण म्हणजेच एरर ॲनालिसिस हे आपण चुका ओळखून विद्यार्थ्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी ही जी प्रक्रिया आहे ती राबवली जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 8वा मातृभाषेचा प्रभाव, मदर टंग इन्फ्लुएन्स म्हणजेच MTI म्हणजे काय? मातृभाषेचा प्रभाव म्हणजे नेमकं काय? तर पहिला ऑप्शन आहे दुसरी भाषा पूर्णपणे विसरणे. मातृभाषेचा प्रभाव म्हणजे दुसरी भाषा पूर्णपणे विसरणे असं होऊ शकतं का?
ऑप्शन बी फक्त इंग्रजी शिकणे. मातृभाषेचा प्रभाव म्हणजे फक्त इंग्रजी शिकणे असा असू शकतो का? किंवा मातृभाषेचा प्रभाव म्हणजे भाषांतर टाळणे किंवा मातृभाषेचा दुसऱ्या भाषेवर प्रभाव पडणे असा काही असू शकतो का? तर मातृभाषेचा प्रभाव ही जी कॉन्सेप्ट आहे, ही जी संकल्पना काय आहे, तर ही जी संकल्पना आहे ती आहे मातृभाषेचा प्रभाव दुसऱ्या भाषेवर पडणे. म्हणजे इंग्रजी शिकताना त्याचे जे उच्चार आहेत ते आपण मराठीसारखे किंवा आपल्या मातृभाषेसारखे आपण करतो किंवा त्यांचा ॲसेंट जो आहे, त्याची उच्चारण्याची जी पद्धत, त्यांचे जे शब्द उच्चारण्याची जी पद्धत आहे त्यांवरती आपल्या मातृभाषेचा प्रभाव पडतो. म्हणजेच मातृभाषेचा प्रभाव, मदर टंग इन्फ्लुएन्स ही जी संकल्पना आहे ती काय आहे, तर मातृभाषेचा प्रभाव दुसऱ्या भाषेवर पडणे, दुसरी भाषा शिकताना त्यावर पडणे. भाषा आत्मसात करणे, लँग्वेज ॲक्विजिशन आणि भाषा शिकणे, लँग्वेज लर्निंग यामध्ये काय फरक आहे? ऑप्शन ए दोन्ही सारखेच आहेत, म्हणजे काहीच फरक नाही. ऑप्शन बी शिकणे हे नैसर्गिक आहे, तर आत्मसात करणे हे औपचारिक आहे. ऑप्शन सी आत्मसात करणे हे नैसर्गिक आहे आणि शिकणे हे औपचारिक आहे. तर ऑप्शन डी दोन्ही कृत्रिम आहेत, दोन्हीपैकी एकही नैसर्गिक नाही. तर भाषा आत्मसात करणे, लँग्वेज ॲक्विजिशन आणि भाषा शिकणे म्हणजे लँग्वेज लर्निंग यामध्ये फरक आहे. तो काय फरक आहे हेच आपल्याला पाहायचं आहे. तर या ठिकाणी आत्मसात करणे म्हणजे ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ज्यावेळेस बालक भाषा आत्मसात करतं, हे बालक काय करत असतं, तर समाजामध्ये, आपल्या घरामध्ये आपले आई-वडील, समाज हे कशी भाषा बोलतात, त्यांचं उच्चारण कसे करतात, संवादफेक कशी असते, हे तो शिकत असतो आणि ही जी प्रक्रिया असते, ही पूर्णपणे नैसर्गिक असते आणि म्हणूनच या ज्या भाषेच्या आत्मसात करण्याच्या प्रक्रियेला आपण ती नैसर्गिक प्रक्रिया म्हणू शकतो किंवा आत्मसात करणे हे नैसर्गिक आहे असं आपण म्हणू शकतो. तर भाषा शिकणे, विद्यार्थी शाळेत गेल्यानंतर एखादी दुसरी भाषा शिकतो, हिंदी भाषा शिकतो, इंग्रजी शिकतो, तर ही जी भाषा शिकण्याची प्रोसेस आहे, ही जी पद्धती आहे, ही औपचारिक आहे. तिला आपण नॅचरल किंवा नैसर्गिक म्हणू शकत नाही, ती औपचारिक पद्धती असते. तर भाषा आत्मसात करणे नैसर्गिक आणि भाषा शिकणे हे औपचारिक असं आपण म्हणू शकतो. बहुभाषिक वर्ग, मल्टीलिंग्युअल क्लासरूम मध्ये शिक्षकाने काय करावे? जर वर्गामध्ये असे विद्यार्थी असतील जे वेगवेगळ्या लिंग्विस्टिक बॅकग्राऊंडमधून आलेले असतील, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या घरांतून आलेले असतील किंवा अशा कुटुंबांतून आलेले असतील ज्या ठिकाणी वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात, त्याला आपण बहुभाषिक वर्ग म्हणू शकतो. तर त्यामध्ये शिक्षकांनी नेमकी कोणती शिक्षणाची पद्धती, अध्यापनाची पद्धती वापरावी किंवा त्याने नेमकं काय करावं? याबाबतीत हा प्रश्न आहे. ऑप्शन ए फक्त एकच भाषा वापरणे, त्याने फक्त एकच भाषा वापरावी. आपला जो वर्ग आहे तो जरी बहुभाषिक असला तरी त्याने एकच भाषा वापरावी असं आपल्याला ऑप्शन ए म्हणतोय. ऑप्शन बी विद्यार्थ्यांच्या भाषिक विविधतेचा उपयोग करणे. विद्यार्थ्यांमध्ये ज्या वेगवेगळ्या भाषा बोलण्याची क्षमता आहे, त्यांच्यामध्ये जी भाषिक विविधता आहे तिचा आपण उपयोग करून घ्यावा. ऑप्शन सी आहे इतर भाषा, त्यांवरती बंदी घालणे. जी प्रमाण भाषा आहे ती सोडून इतर ज्या भाषा आहेत किंवा इतर भाषा बोलणारे जे विद्यार्थी आहेत त्यांची ती भाषा बोलण्यावरती बंदी घालणे. आणि ऑप्शन डी आहे फक्त पाठ्यपुस्तकावर भर देणे. आपण इतर कोणत्याही भाषेवर लक्ष देऊ नये. जी भाषा पाठ्यपुस्तकामध्ये लिहिलेली आहे फक्त त्याच्यावरती भर द्यावा आणि त्यातूनच विद्यार्थ्यांना शिकवावं असं ऑप्शन डी आपल्याला सांगते. तर विद्यार्थी मित्रांनो, बहुभाषिक वर्ग मल्टीलिंग्युअल क्लासरूममध्ये शिक्षकाने काय करावे, तर त्यांनी एकच भाषा वापरून चालणार नाही आहे किंवा इतर भाषांवरती बंदी घालून चालणार नाही आहे किंवा फक्त पाठ्यपुस्तकातील भाषेवरच भर देऊन चालणार नाही आहे. तर त्याने काय करावं शिक्षकाने, तर विद्यार्थ्यांच्या भाषिक विविधतेचा उपयोग करावा. विद्यार्थी ज्या वेगवेगळ्या भाषा बोलतात, ज्या वेगवेगळ्या लिंग्विस्टिक बॅकग्राऊंडमधून ते येतात, त्या भाषांचा त्याने किंवा त्यांच्या विविधतेचा उपयोग करावा आणि अध्यापन करावं. तर ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न 11वा, ब्लूमचे वर्गीकरण.
ब्लूम्स टॅक्सॉनॉमी त्याला आपण म्हणतो. विश्लेषण स्तराचा अर्थ काय होतो? ब्लूमच्या वर्गीकरणामध्ये विश्लेषण स्तराचा अर्थ काय होतो? तर ब्लूमने वर्गीकरणाची जी टॅक्सॉनॉमी ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये पहिला ऑप्शन आहे वर्गीकरण, विश्लेषणाचा अर्थ सांगितला आहे या ठिकाणी माहिती लक्षात ठेवणे. ऑप्शन बी माहिती समजून घेणे. ऑप्शन सी घटकांमध्ये विभागून समजणे. किंवा ऑप्शन डी नवीन तयार करणे. तर ब्लूमचे जे वर्गीकरण आहे, ब्लूमचे जे टॅक्सॉनॉमी आहे, त्यामध्ये विश्लेषण स्तराचा अर्थ काय होतो? तर जी माहिती आपल्या समोर आहे किंवा जो काही घटक आपल्या समोर आहे, त्यांना काय करावे? तर वेगवेगळ्या घटकांमध्ये विभाजन करावं. त्या एका मोठ्या घटकाचं वेगवेगळ्या घटकांमध्ये किंवा त्या घटकाचे तुकडे पाडावेत आणि नंतर त्या छोट्या छोट्या तुकड्यांना विभागून समजून घ्यावं. अशी ब्लूमचं वर्गीकरण पद्धती आहे. ब्लूमच्या टेक्सॉनॉमीमध्ये असं सांगितलेलं आहे. तर ऑप्शन सी आहे घटकांमधून विभागून समजणे. श्रवण कौशल्य. श्रवण कौशल्य विकसित करण्यासाठी सर्वांत प्रभावी पद्धत कोणती? श्रवण कौशल्य, ऐकण्याचं कौशल्य जर विकसित करायचं असेल तर सर्वांत प्रभावी इफेक्टिव्ह पद्धत कोणती असेल? तर पहिला आहे ऑप्शन फक्त लेखन करावं. ऑप्शन बी वास्तविक परिस्थितीत संवाद ऐकवणे. सी पाठांतर करायला लावणे. आणि ऑप्शन डी परीक्षा घेणे. तर साहजिकच श्रवण कौशल्य जर विकसित करायचं असेल तर त्यासाठी लेखन करून चालणार नाहीये, पाठांतर करून चालणार नाहीये, विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन चालणार नाहीये. तर श्रवण कौशल्य विकसित करायचं असेल तर त्यांना वास्तविक परिस्थितीतील संवाद ऐकवणं गरजेचं आहे. ज्या वास्तविक परिस्थितीमध्ये संवाद होतात, मग ते रेकॉर्डेड असो किंवा कसेही असो, व्हिडिओच्या स्वरूपात असो, त्यांना संवाद ऐकवणं गरजेचं आहे. तरच त्यांचं श्रवण कौशल्य विकसित होण्यासाठी मदत होईल. त्यानंतर आहे वाचन समज सुधारण्यासाठी कोणती रणनीती योग्य? वाचन समज कंपरेन्शन आपण त्याला म्हणतो. तर कंपरेन्शन सुधारण्यासाठी, रीडिंग कंपरेन्शन सुधारण्यासाठी ऑप्शन ए फक्त मोठ्याने वाचन करावं, झटपट वाचन आणि शोधक वाचन तंत्र वापरणे, त्यानंतर पाठांतर करणे किंवा फक्त शब्दार्थ पाठ करणे. तर वाचन समज म्हणजेच रीडिंग कॉम्प्रिहेन्शनसाठी काय करावं? तर त्यासाठी ही अतिशय छान रणनीती आहे. झटपट वाचन आणि शोधक वाचन हे तंत्र त्यामध्ये वापरायला हवं. तर रीडिंग कॉम्प्रिहेन्शन वाचन समज सुधारण्यासाठी फायदा होईल. झटपट वाचन आणि शोधक वाचन तंत्र. समावेशक वर्ग इन्क्लुझिव्ह क्लासरूम मध्ये भाषा शिक्षकाची भूमिका काय? असा वर्ग जो इन्क्लुझिव्ह आहे, सर्वसमावेशक आहे, त्यामध्ये शिक्षकाची भूमिका काय असावी? त्याने फक्त परीक्षा घ्यावी. ऑप्शन बी प्रमाणे फक्त हुशार विद्यार्थ्यांवर लक्ष द्यावं. ऑप्शन सी कमजोर विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करून टाकावं. ऑप्शन डी आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी समान संधी निर्माण करणे. तर वर्ग जर सर्वसमावेशक असेल तर साहजिकच शिक्षकाला फक्त हुशार विद्यार्थ्यांवर लक्ष देऊन चालणार नाहीये किंवा कमजोर जे विद्यार्थी आहे अभ्यासक्रमामध्ये जे प्रगती करू शकत नाही अशा विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये. नुसत्या परीक्षांवर परीक्षा घेत राहिले तर तसं सुद्धा चालणार नाहीये. तर त्याने सर्व विद्यार्थ्यांसाठी समान संधी निर्माण करून विद्यार्थ्यांमध्ये अध्यापन करायला सुरुवात करावी किंवा अध्यापन करणं गरजेचं आहे. तर सर्वसमावेशक वर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांसाठी समान संधी निर्माण करणं गरजेचं आहे. सातत्यपूर्ण व सर्वांगीण मूल्यमापन कंटिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह एव्हॅल्युएशन CCEचे उद्दिष्ट काय? तर फक्त वार्षिक परीक्षा घेणे, फक्त लेखी परीक्षा घेणे, सर्वांगीण विकासाचे मूल्यमापन, फक्त गुण देणे. तर सातत्यपूर्ण व सर्वांगीण मूल्यमापन कॉन्टिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन याचे जे उद्दिष्ट आहे ते सर्वांगीण विकासाचे मूल्यमापन करणे. त्याने फक्त वार्षिक परीक्षा
घेण्यावर भर देऊ नये किंवा आपण फक्त वार्षिक परीक्षा घेणे म्हणजे सर्वांगीण मूल्यमापन झालं असं नाही. फक्त लेखी परीक्षा घेतली म्हणजे मूल्यमापन झालं असं नाही किंवा आपण त्यांना गुण दिले म्हणजेच त्यांचं सर्वांगीण मूल्यमापन झालं असं नाही. तर आपण विद्यार्थ्यांचं, बालकांचं सर्वांगीण विकासाचं मूल्यमापन केलं, ते वर्षभर केलं, कंटिन्युअसली केलं, तर त्याला आपण सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन असं म्हणू शकतो. म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन सी, सर्वांगीण विकासाचं मूल्यमापन.